नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने कापसाची हमीभावाने खरेदी करताना जी हेक्टरी उत्पादकता मर्यादा घातली होती ती वाढवण्यास मंजुरी दिली आहे. उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, पण पीक विम्यावर काय परिणाम होईल? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पाहूयात सविस्तर माहिती. राज्य शासनाकडून कापसाची हमीभावाने खरेदी केली जाते. यासाठी 3 डिसेंबर 2025 रोजी प्रत्येक जिल्ह्यानुसार एक विशिष्ट उत्पादकता मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ही मर्यादा प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना आपला संपूर्ण कापूस हमीभावाने विकता येत नव्हता. ज्या जिल्ह्यांमध्ये उदाहरणार्थ लातूर, वर्धा, गडचिरोली कापसाचे उत्पादन बंपर झाले आहे, तिथल्या शेतकऱ्यांना आपल्या जास्तीचा कापूस कमी दराने खाजगी बाजारात विकावा लागत होता. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर पणन मंत्र्यांनी उत्पादकता वाढवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जास्त उत्पादन असलेल्या जिल्ह्यांची सरासरी काढून आता नवीन उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. प्रति हेक्टर 23.68 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळणार असून त्यांना आपला जास्तीचा कापूस हमीभावाने CCI किंवा पणन महासंघांच्या केंद्रावर विकता येणार आहे. उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रेकॉर्डवर उत्पादन जास्त दाखवल्यामुळे पीक विमा मिळणार नाही का, अशी भीती व्यक्त होत आहे. या भीतीचे निराकरण करण्यासाठी हे कारण लक्षात घ्या. हमीभाव खरेदीसाठी गोळा केलेला डेटा आणि वाढवलेली उत्पादकता ही फक्त आणि फक्त कापूस खरेदी करण्याच्या उद्देशाने आहे. हा डेटा इतर कोणत्याही कारणांसाठी वापरू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याची मंजुरी ही पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम अहवालावर अवलंबून असते. हमीभाव केंद्रावरील खरेदीच्या आकड्यांचा आणि पीक विम्याचा थेट संबंध लावला जाणार नाही. शेतकऱ्यांनी या निर्णयामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. उत्पादकता वाढल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त कापूस आहे त्यांना हमीभावाचा लाभ मिळेल. तसेच ज्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही. मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.